नमस्कार. आपल्या बातमीची दखल घेतली होती त्याने इथे आणि इथं काहीतरी टाकलं होतं त्याने, परंतु परत परत इथं पाणी जाऊन परत ढासळायची शक्यता होणार आहे. टाकलं होतं इकडचंच उचलून, परंतु परत जैसे थे पहिल्याच पावसात. हे बघा, इथलंच उचलून टाकलं होतं, परंतु परत तसंच झालेलं आहे. पाऊस तर जोरात नाही झाला एवढा. हे बघा, टाकले होते, हे टाकले, हे परंतु परत तसंच झालेलं आहे. हे टिकणार नाही. हे बघा, इथं पण हे होत आले, ते ढासळून जाणारच आहे. गाडी लागली तर गाडी पलटी पण होऊ शकते. इथे बातमीची दखल घेतली होती, त्याने टाकलं होतं हे, पण ते काही कामाचं नाही, फक्त दिखाव्यासाठी झालेलं आहे. हे बघा, आता लय मोठे तड पडले इथे आणि हे जाणार आहे ढसळून असं. इकडचं उचलून टाकलेलं. हे पण घेतलं होतं आपण व्हिडिओमध्ये. हे बघू शकता किती मोठी तड पडले आहे ना. त्याच्यावर काय प्रतिक्रिया आहे तुमची सांगा. लय मोठी तड पडले आहे, कारण का हे ढसळू पण शकतंय. याची पण व्हिडिओ आपण टाकली होती. आता काय झालेलं दिसत नाही. साधारण पाऊस झालेला आहे, तरी पण सगळं वाहून गेलेलं आहे. पण इकडच्या साईडला लय हे झालं, पण ढसळू शकतं. बघू शकता लय मोठं हे पडले. त्यांचं म्हणणं नाही का, याच्यात फक्त पाणी गेलेलं आहे आणि ते थोडीच फट पडलेले आहे, परंतु हे वाहून ढसळू शकतं डायरेक्ट. हे पूर्ण अख्खं किती मोठे बघा. इथं जर गाडी लागली तर ती गाडी अटकलच, पलटी पण होऊ शकते खाली. इकडे लय खोल आहे. नॅशनल हायवे वाले बघा एकदा, त्याच्यावर काहीतरी उपाय करा, नाही तर एखादी जीवितहानी होईल मोठी. जीवितहानी होण्याआधीच याच्यावर काहीतरी उपाय करा, नंतर काही फायदा नाही. इथं पण अशी चिर पडलेली, फक्त बुजवायचं काम केलंय बघा, दिसतंय. हे फक्त हे लपवायचं काम केलंय, दिखावा केलेला आहे फक्त इथे. हे बघा, इथपर्यंत आहे, इथपर्यंत तसंच केलेलं आहे. मोठा पाऊस झाला तर हे पण वाहून जाऊ शकते खाली. हे बघा, फक्त हे दिखाव्यासाठी हे केलेलं आहे. ती फट दिसली नाही भाजीमधली, त्याच्यासाठी तडा गेलेली.